आयुष्यात सतत सुख आहे का? नाही. आयुष्यात सतत दुःख आहे का? नाही. तुम्ही बघितलं आपल्या सबंध दिवसाचा आढावा काढला तर काही वेळेला सुख, काही वेळेला दुःख, काही वेळेला सुख, काही वेळेला दुःख, काही वेळेला सुख, काही वेळेला. बायकोने अगदी चांगले आवडीचे पदार्थ करून ताट पुढे आणलं. पहिला घास भाजीचा घेतला, वा म्हणला. आमटी चांगली जसं होती, फुरका मारला, मीठच नव्हतं. कळलं का? हां, भाजीचा घास जर सुखाचा असतो तर आमटीचा घास दुःखाचा असतो. ताबडतोब लगेच, काय लगेच. आणि त्याला खायची घाई झाली होती. दृष्टांत पुढे सरकलं पाहिजे ना. खायची घाई झाली असते, खाता खाता ठसका लागला. काय तुम्हाला कळतच नाही. मला बोलताना ना तुम्हाला ठसका लागला तरी सुचत नाही, तर नीट खा तरी. अहो, नसतं मीठ तर घालून घ्यायचं ना. एवढं अगदी ओरडायचं काय गरज होतं? एवढं ओरडलं की आमटी घशात, नाकात, तोंडात गेली. सुख दुःख काय? पहिल्या भाजीचा घास मावळला, दुसरा दुःखाचा आला, पुन्हा मग जरा सेटल झालं. हां म्हणलं आता आमटी छान लागते. हां, आलं लेवलला. काय सुख काय, दुःख काय, चांगलं काय, वाईट काय, आलं का लक्षात? हां, म्हणून हे प्रत्येक, तुम्ही जर बघितलं ना, प्रत्येक क्षणाक्षणाला असं पालटतं. आता आम्ही प्रवचनाला आलो, गाडी नीट निघाली, आनंद वाटला. तितक्यात कोणीतरी अरे 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 अरे, रस्ता क्लिअर मिळाला, गाडी सुसाट निघाली, आनंद वाटला. कोणीतरी मध्ये आलं, काय वा. माझं बोलणं लक्षात घ्या. प्रत्येक क्षणाक्षणाला वृत्ती पालटते. काही सुख, काही दुःख. याचं नाव शब्द द्वंद्व. याचा अर्थ काय? द्वंद्व. काही खरं, काही खोटं. सबंध दिवसात अगदी सगळं खरं असतं का? नाही. बरं, सगळं खोटं असतं का? नाही. तांडोनी दुनीचे कंचुक, सुख मात्रची एक स्वयाथी. ज्ञानेश्वर महाराज आपल्या अमृतानुभवामध्ये म्हणाले, आता सुख दुःख हे द्वंद्व शब्द काय वापरले? द्वंद्व शब्दाचा अर्थ कळला का? सुख दुःख, चांगलं वाईट, खरं खोटं, पाप पुण्य, नाही का? हे काय? द्वंद्व. म्हणून आपण कशात अडकलोय? जे सांगतात ते काय? कशात अडकलाय? द्वंद्वात. द्वंद्वात. काही सुख, काही दुःख. खून करून सुद्धा एखाद्याला आनंद मिळतो, तामसी आनंद आहे. रजगुणी आनंद निराळा. तसं सुख निराळा. ज्ञानेश्वरी काढून बघा. सुखाच्या 3 पद्धतीने सुख सांगितलंय, 3 पद्धतीने तप सांगितलंय, आज सगळं 3 सांगितलंय. कारण का? तुका म्हणे जन केले प्रकाराचे 3. तुका म्हणे जन केले प्रकाराचे 3. कोणी सत्वगुणी आहे, कोणी तमोगुणी आहे, आणि कोणी मधला कॉमन आहे, ज्याच्या सत्वही आणि तम आहे, असं जे ते रजगुण. असो, जाऊ द्या. आता सुख दुःख द्वंद्व न घडे, मा सुख काय सुखत्वे वाढे, या लागी दुनीना द्वंद्व पाडे, नव्हे जे एक. सुखरूपी दुःख हे लवचक, हे नाही म्हणून सुख मात्रची एक. मूळ सुखरूप अवस्थेमध्ये यत्किंचित सुद्धा सुखही नाही दुःखही नाही अशी अवस्था. म्हणजे लाधता या सुखरूपासी, वृद्धी नाही तया सुखासी, पूर्व आणि अप्रमतीस देखील नाही. त्या सुखाच्या ठिकाणी गेल्यानंतर ते सुख वाढेल किंवा कमी होईल असं नाही, आहे तसं आहे. व्यवहारात कसं आहे? काही सुख असतं, काही दुःख असतं, बरोबर आहे. हे कसं आहे? पूर्ण सुखत्व असल्या कारणाने ते कधी कमी होणार नाही आणि ते कधी हे चढे ना ओटे, हे चढे ना ओटे आहे तसे सदा परिपूर्ण, सदा परिपूर्ण. नदीला पूर येतो, ओढ्याला पूर येतो, समुद्राला पूर येतो नाही, भरती येते, पुन्हा ओटी येते. काय? पण ते त्याचं स्वरूप आहे, पण पूर्णच आहे तो. बघा, आता पाऊस झाला, ओढ्याला पाणी आलं, ओढ्याला काय झालं? पाणी आलं. तसं आता इथे आहे का? समुद्राला पाणी आलं नाही, पूर्ण. पूर्ण कसा आहे तो? तसं सुखरूप अवस्था कशी आहे? पूर्ण.
लाधता या सुखाची गोडी, हरपली वृद्धी क्षयाची परवडी, काजे काळाची सवडी न पडे येते. तस्मात सुख दुःखातीत वृद्धी क्षय विरहित, वृद्धी नाही क्षय नाही असं जे गणना विवर्जित जे काही असे. म्हणून येथे गणने विणे एकचे असे एकपण, एवं गणना येथे शून्य वाचून असण्याचे नाही. सुखातोनी निगणे ते सुखी सुखे तेणे, हे सुखमात्रची मा कोणी अनुभवाव्या. चला काय सांगतायत बघूया महाराज. सुखातून निघाल्यानंतर सुख भोगता सुखाचा अनुभव सांगतो, पण ब्रह्मवस्तू जर सुखमात्र आहे तर त्याचा अनुभव तरी कोणी सांगावा. सुखमात्र आणि सुखाचा अनुभव. ब्रह्म हे सुखमात्र आहे, सुखरूप आहे, तर ते जर त्याचं स्वरूप आहे तर त्याच्यातून बाहेर पडून पुन्हा कुठे सांगणार की हे सुख आहे. अगदी खाली येऊन सांगतो. लाडू खाल्ला, लाडू खाल्ल्यानंतर तुम्ही सांगता वा फार गोड लागला, ही गोडी लाडूतून आली, बरोबर आहे ना. लाडू हे निमित्त आहे, ती गोडी आहे, लाडूतून आली. हां, तसं हे जे स्वरूपाची सुखाची अवस्था आहे ती सुखरूप असल्या कारणाने ती कशातून येत नाही, म्हणून कमी होत नाही, जात नाही. म्हणून काय सांगावं, सुखातोनी निगणे ते सुखी ये सुखे तेणे, हे सुखमात्रची मा कोणी अनुभवावा. सुखमात्र आहे, आनंद मात्र आहे. तिथून आता अनुभव घ्यायला कोणी सांगावा, कोणी त्याचा अनुभव घ्यावा, कोणीच नाही. हे बघा या ठिकाणी जळन खाती जळा, सुंदर महाराज लिहित आहेत. माझ्याकडून अनेक वेळा प्रमाण ऐकलं. तुकाराम महाराज सुद्धा अमृतानुभव सांगतात. जळन खाती जळा वृक्षा पुल्या फळा भोगता निराळा तेणे गोडी निवडिली. जळन खाती जळा, पाणी कधी पाणी पित नाही, पाण्याला पाणी कधी पित नाही, फळाला फळ कधी खात नाही. नाही का, अगदी सुंदर सफरचंद, अगदी इम्पोर्टेड, त्याला ते लेवल चिटकवलं आहे. इतकं सुंदर आहे की असं खाल्लं की असा रस बाहेर पडतो, स्वतः नाही रस बाहेर पडतो. मग आम्ही म्हणतो वाह काय हो काय हो काय हो काय हो, नुसतं रसाची चिळकांडी उडली. ते सांगत नाही, ते सांगत नाही की मी असा आहे, मी इतका चांगला आहे. ते सांगत नाही की मी इम्पोर्टेड आहे. माझं बोलणं कळलं का. ते सफरचंद सांगतं का की मी भारतातलं नाही, मी इकडून आलो. हॉलंडहून येतात काही फळं, काही तिकडून येतात. तिथे बागा, ग्रीन हाऊसेस फार सुंदर सुंदर. काय एखाद्याचा फोन आला, तुम्हाला भेटायचं आहे, आज मला वेळ नाही, दिलं ठोकून. काय दिलं ठोकून. बायकोनी पैसे मागितले, अहो ते मला एक अजून पातळ वगैरे घ्यायचं आहे, बघून ठेवलं आहे, 1000 रुपये द्या. आत्ता काही नाही पण पुढच्या महिन्यात बघू. खिशात 4000 होते. ते आतमध्ये गेल्यावर लगेच आणून ठेवून दिले. पुन्हा खिशात हात घातला तर पंचायत नको. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं हा आपलाच अमृतानुभव सांगतायत महाराज. खरंच आहे, हा अमृतानुभव कुठे बघायला जाल तेव्हा बघाल, पण हे रोजचे घरातले तर बघा, मोठी मजा आहे याच्यामध्ये. काय गंमत आहे. म्हणून काय म्हणाले, हे द्वंद्व, काही पुण्य काही पाप, नाही का. हां, आता कोणाला मारायचं नाही हे पुण्य आहे, पण रस्त्याने चालताना मुंगी पायाखाली चिरडली पाप आहे. आता काय समजा ते समजा. कोणी म्हणतील काही नाही, अख्खं पोटात घातलं तरी पाप नाही, मान्य, ते समजून घ्या तुम्ही. आत्ता गटारी झालेलीच आहे. काय नुसतं नाव काढलं तर माणसं खिदळत आहेत, किती आनंद होतो आहे ना गंमत. कसं जीवन आहे बघा. म्हणून माणसं म्हणतात, आपल्याकडे म्हण आहे, शेळी जाते जीवानिशीन खाणारा म्हणतो वातड. शेळी जाते जीवानिशी, शेळी जाते मरते खा म्हणतो. काय बरोबर नाही, वातट आहे म्हणले, तुटतच नाही. कोणाला कशात सुख आहे, कोणाला कशात दुःख आहे. तुम्हाला त्याच्यात सच्चिदानंद भेटत असेल तेही ठीक आहे, मी तरी कशाला नाही म्हणू. पण ज्ञानोबा याच्यातला जो आनंद आहे तो सात्विक आनंद आहे.
खून करून सुद्धा आनंद मिळतोच की, पण तो तामसी आनंद आहे, नाही का? हां, खरडा खाऊन आनंद मिळतोच, पण तोंड भाजल्याशिवाय राहत नाही. खरडा करून आनंद मिळतो का नाही? 100% मिळतो. मला आवडतो. चांगला खरडा बिरडा लसूण बिसून घातला की नाही, अगदी सध्या जरा ह्या महिन्यात खाणं कमी आहे खरडा बिरडा, जरा पोट त्रास दिलं. नाही तर रोज ताटामध्ये काहीतरी मिरचीचं लोणचं बिंचं लागतं, जरा तोंड भाजलं की आहा. माझं बोलणं कळलं का? तोंड भाजतंय पण सुख आहे, आनंद आहे पण तामसी आहे.